बात करतोय गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल, गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक रन ती धाफलकावर जोडली गेली. आपलं वैयक्तिक खातं ते तिथे जड्डू याच्याकडनं उकडलं गेलंय. भूपेन आणि जड्डू असे दोन खेळाडू ते सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतात. पवन जो पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही, बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. शेवटच्या क्षणी तिथे चांगली फिल्डिंग ते आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं, रिटर्न केलं. तत्वर 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं आपलं वैयक्तिक खातं भूपेन यानं उघडलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना अंतिम दिवस रात्रीचा खेळ तो सुरू झालाय आणि प्रत्येक जण एन्जॉय करण्याकरता इथे आलाय. त्यांचं मनोरंजन ते फलंदाज करणार आहेत जरूर. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो असफल राहिलाय. बॉल खूप काळ हवेमध्ये होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने टिपला. अचूकतेचा झेल संपवलाय बॅटरचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन इयर. फलंदाज भूपेन त्याच्या पारीचा अंत. खेळाडू बाद. मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. ऑफस्टम्पच्या बाहेर फ्रंट फुटला बाहेर काढलं होतं, मात्र तिथनं वळवून मारण्याचा खेचून मारण्याचा प्रयत्न फसला. बॉल मिडल झाला नाही, बॅटच्या थोडंसं साईडच्या अंगाच्या जवळपास लागला आणि त्यानंतर खूप काळ हवेमध्ये राहिलेला हा बॉल झेलच्या स्वरूपानं तिथे कॅरी केला आणि भूपेनच्या पारीचा अंत केलाय. गेम चेंजर जी जर्सी आहे ती त्याच्या शरीरामध्ये आपल्याला परिधान असलेली पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच राहिला होता हा खेळाडू. स्वस्त्यात बाद होणं थोडंसं चिंताजनक जरूर आहे. पूर्वार्धाचा खेळ तो सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. किमान 50 धावा ज्या राफलकावर उभ्या करण्याचा प्रयत्न इथे कोस्माई ब या संघाला करावा लागेल. आई कोस्माई क्रीडांगण जिथे ही स्पर्धा सुरू आहे. अगदी फ्लड लाईट क्रिकेट जे आपण एन्जॉय करतोय, कृत्रिम प्रकाश झोत निर्माण करून हे रात्रकालीन क्रिकेट ते आपण एन्जॉय करतोय. यावेळेस मात्र हा रडार मध्ये आलाय. हा बॉल मैदानाच्या आत सापडणार नाही, निघून जाईल सरळ सीमारेषा पार. पहिला ब्लास्ट तो मैदानाच्या आतनं केलाय. षटकार अगदी पॅव्हेलियन मधनं सेट होऊन सागर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सागराप्रमाणे अथांग एक मोठी इनिंग त्याला पेशकश करायची आहे. प्रांश राजेश भोईर यांच्या माध्यमातून सलगचा दुसरा षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक तर आलाय सागर. आणखी एक षटकार आला तर जे सध्या आमच्या स्कोररचं काम पाहत आहेत भरत कदम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकं लागतील कारण आपलेच खेळाडू मैदानामध्ये असल्यानंतर त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम जे आपल्याला करायचं असतं. एक गाव एक संघ हा फॉर्मॅट तसाच आहे ना. मैदानाच्या आत जरी 11 खेळत असले तरी मैदानाच्या बाहेर अख्खं गाव ज्या टीमच्या सोबत जोडतं. हे बघा तुम्हाला ड्रोन व्ह्यू ते दाखवले जात आहेत. ऑफस्टंपवर राहिला तिथे खाली राहताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल आलाय. पवन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक विकेट त्यानं मिळवली. 9 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. हे बघा खर्डे गावाचं जे व्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवलं जात आहे. आई कुसमाईचं जे मंदिर आहे ते तुम्हाला दाखवलं जात आहे. यावेळेस मात्र वा इनफिल्डच्या वरनं कव्हर्स मधनं बॉलला सीमारेषेच्या दिशेने खेचलंय. मात्र तिथे जोपर्यंत फील्ड केलं 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या ओव्हरनंतर ते आई कुसमाईचं मंदिर पुन्हा एकदा दाखवण्याची विनंती साहिलला मी करेन. आणि हे बघा आई कुसमाई मातेचं जे मंदिर आहे ते तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. आणि खर्डी गावाचा जो व्ह्यू आहे तोही तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी सुटसुटीत आणि नीटनेटकेपणा या गावामध्ये आहे. बघा अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं हे गाव आहे. आणि सर्वात महत्त्वाचं स्वच्छता आणि सुंदरता ती आहे गावामध्ये. कारण स्वच्छ गाव सुंदर गाव हे अभियान राबवलं जातं. आणि बघा तुम्हाला कुठेच तो कचऱ्याचा ढिगारा तो पाहायला मिळणार नाही. अगदी स्वच्छ आणि सुंदर गाव ते तुम्हाला पाहायला मिळते. जर कुणीही फलंदाजानं
खार्डी संघाच्या सलग 3 षटकार मारले तर महेशजी भोईर साहेबांकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज त्या फलंदाजाला दिलं जाईल. अगदी हा जो नवीन हायवे जो बनतोय JNPT दिल्ली तो हायवे तुम्हाला तिथे दाखवला जातोय. त्यामुळे आमचाही थोडासा प्रवास सुखकर होतोय या मैदानावर येण्याचा. कारण जोपर्यंत बाईकला येण्याची संधी आहे तोपर्यंत आपण खूप चांगल्या पद्धतीने मैदानापर्यंत पोहोचतोय. नवीन ओव्हर त्याची सुरुवात होतीये. यावेळेस मात्र आलाय रडारमध्ये, पाठवून दिलाय सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी ब्रँडेड हिट ती मैदानाच्या आतनं जड्डूने पेशकश केली आहे. षटकार 6. चांगला फटका, खूप दमदार फटका तो जड्डूच्या बॅटमधनं इथे आपल्याला पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट हा दमदार हिट जड्डूनं सध्या मैदानात खेळलाय. ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. पिकअप स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला उंच हवेतनं उडवून फेकून दिलं सीमा रेषा पार. पुढचा बॉल गोलंदाज पुण्याच्या एकदा सज्ज होत असताना यावेळेस मात्र तिथे टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. कधी गोलंदाजाचं पारडं जड होतंय, कधी फलंदाजाचं पारडं जड होतंय. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी दोन्ही गोष्टी आपल्याला त्या मैदानात पाहायला मिळतात. यावेळेस मात्र तिथे चेंडूवरची नजर ती थोडीशी हटली गेली होती. पायांची मुवमेंट ती कमी पाहायला मिळाली होती. यावेळेस आपल्या जागेवरनं उभं राहून चेंडूला सोडून दिलं. पंचांनी वाईड म्हणून करार केलाय. धावसंख्या 18 या आकड्यावर सुस्थिती आहे. कारण आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर 18 ही धावसंख्या दाफलकावर आहे. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट खेळला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन ती कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा त्या इथे सहजतेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 20-20 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2चा खेळ तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा खोलवा टप्प्याचा चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल घेण्याचा इरादा होता आणि ती एक सिंगल घेतली आहे. बॉल हातातनं निसटला मात्र त्याला जिथे जायचं होतं तिथेच गेला गोलंदाजाच्या हातामध्ये. अलवी अनिल पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. सलग 3 षटकार 1000 रुपये टीम कोस्माई बी करता. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल संपूर्ण टीमला. कारण बॉल थांबला तिथे जाऊन, तो तयार नाही मैदानाच्या बाहेर जायला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता वेगानं 3 न वाढली. तिहेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 24 धावा प्रतिषटक अगदी योग्य सरासरी ती दाफलकावर लागताना पाहायला मिळते. कारण 12-13ची सरासरी या मैदानावरची एक योग्य सरासरी संबोधली गेली आणि इथे जर आपण पाहिलं तर 24-1 अशी स्थिती आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम आई कोस्माई बीची. चांगला बॉल यावेळेस मात्र अंधाधुंद बॅट ती फिरली. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. शरीरापासून दूर खेळलं. हे बघा तिथे जर आपण पाहिलं तर पदाला आली तर ते तेवढंसं योग्य ते नव्हतं. चेंडू शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्रिकेटमध्ये चांगले फटके तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही नजरेच्या समोरनं आणि शरीराच्या जवळनं फटके योग्यतेने खेळता. आणि इथे जर आपण पाहिलं तर शरीरापासून दूर खेळला त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. हा बघा तुम्हाला जो खेळाडू कक्ष आहे तो दाखवला जातोय. थोडंसं हास्य आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. हे ड्रोन व्ह्यूज ते तुम्हाला दाखवले जात आहेत. थोडंसं ताजं तवेल खेळाडू होणार आहेत. नवं जे मैदान विकसित केलं गेलंय कोस्माई क्रीडांगण त्या नव्या मैदानावर खेळवली जाणारी ही स्पर्धा. दयानंद भोईर साहेबांकडनं ही पारितोषिक आहे. सलग 3 षटकार 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. हे सर्व पारितोषिक कोस्माई बी संघाकरताच आहेत कारण घरचा संघ आहे. सर्व गाववाले इथे उपस्थित आहेत आणि आपल्या टीमला तिथे सपोर्ट ते करत असताना पाहायला मिळत आहेत. सलग 3 षटकार मारा 3000 रुपयाचे कॅश प्राइज ते कमवण्याची संधी आहे इथे. चांगला बॉल आहे. अपील आहे मात्र मला वाटते ऑफस्टंपच्या बाहेर पायाला लागला होता बॉल त्यामुळे पंचांनी आधीच दर्शवलं
विकेट किपरही अपील करताना पाहिलं मी. याला काम आहे अपील करणं, त्याने केलं. मात्र त्यामध्ये किती तथ्य आहे ते पंच तपासतात. हा आमचा VIP डाईस, त्यावर जे VIP पर्सन आहेत त्यांना बसलेले तुम्ही पाहताय. सर्व या खर्डे गावातील जे VIP पर्सन आहेत ज्यांना तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. यावेळेस हा बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना पाहायला मिळतोय. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. थोडंसं सोहेल तन्वीरची झलक आहे या गोलंदाजीमध्ये. जर आपण पाहिलं तर डावकुऱ्या हाताने टाकतोय, मात्र ॲक्शन जर आपण पाहिले तर ती जवळपास त्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगलला तिथे डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा होता. आणि इथे जर आपण पाहिलं तर 2च्या मदतीनं धावसंख्या 26. हा आमचा समालोचन कक्ष तो तुम्हाला तिथे ऑन स्क्रीन दाखवला जातोय. विश नेटवर्कची टीम खूप चांगलं काम संपूर्ण पालघर जिल्ह्यात सध्या करताना आपल्याला पाहायला मिळते. नीट अँड क्लीन टेलिकास्ट ते त्यांच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. यावेळेस बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेट कीपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय एक सिंगल त्यावर आली आहे. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 27. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस मात्र हा बॉल, वाह काय अप्रतिम चेंडू होता. टप्पा खाल्यानंतर उसळी. हे बघा जो काही सर्व खटाडोप सुरू आहे ना, जे या ट्रॉफीज मिळवण्याकरता सुरू आहे. घरामध्ये सर्वच गोष्टी आहेत, मात्र या आकर्षक ट्रॉफी नाही आहेत. आणि या आकर्षक ट्रॉफीज तर मिळवण्याकरता हा सर्व खटाडोप तो प्रत्येक टीमचा सुरू आहे. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर खेळलं होतं. सेल्फ फॉलोथ्रोमध्ये फिल्डिंगचा प्रयत्न होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता 28. 3 ओव्हरचा खेळ झालाय. कमबॅक केलं या ओव्हरमध्ये, कारण या ओव्हरमध्ये आल्यात फक्त बॅटनं 3 तर 1 बाईची अशा 4 धावा आल्यात, ज्यामुळे धावफलकावर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीस 28 लागला. शेवटच्या ओव्हरमध्ये बघा अगदी डौलानं माझ्या राजाचा जो ध्वज आहे तो तिथे फडकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हिंदवी स्वराज्याचं प्रतीक भगवा ध्वज तो तिथे अगदी डौलानं फडकत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 28 आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस. अगदी अप्रतिम नयन रम्य दृश्य आहे. हायवेला अगदी लगत असलेले हे मैदान कोसमाई क्रीडांगण, आणि या कोसमाई क्रीडांगणाचं हे बर्ड आय व्ह्यू ते तुम्हाला दाखवलं जात आहे विश नेटवर्क टीमच्या माध्यमातून. अगदी अप्रतिम चित्र सध्या तुम्हाला ऑनलाईन जे प्रेक्षक पाहतायत त्यांना एन्जॉय करता येते. विश नेटवर्क प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याची इच्छाशक्ती आहे त्यांची, आणि त्यामुळेच यशस्वी काम सध्या करत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय. विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट क्रमांक 2 दुसरा झटका टीम आई कोसमाई कार्डी बी या टीमला. मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न होता. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जाते ऑफस्टम्पच्या बाहेरनं शरीरापासून दूरनं पुण्याच्या एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते तेवढंसं योग्य त्याचं पाहायला मिळालं नाही, आणि त्यामुळे माघारी परतावं लागलं बॅटरला. चालेल नवीन बॅटर आपल्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. पहिल्या चेंडूवर इथे सफलता ती मिळत असताना त्यानंतर सेलिब्रेशन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव फलंदाजी करण्याकरता जातोय, आणि आपल्या फलंदाजीचा वैभव ते त्याला मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. शेवटचं षटक ते प्रगतीपथावर आहे, आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. मैदानाच्या आतमध्ये वैभव आलाय, आणि त्याला चांगली फलंदाजी ती मैदानाच्या आतनं पेशकश करावी लागेल. यावेळेस मात्र आल्याबरोबर मैदानात त्यानं बॉलला उडवलंय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल त्यानं टिपलाय झेल, आणि संपलाय गोल्डन डक या धावसंख्येवर फलंदाज वैभवचा खेळ. विकेटचं बदन. खेळाडू बाद.
या ओव्हरमध्ये जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर अमजद ठेकेदार यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि इथे मला वाटतं सलगच्या 2 विकेट्स आल्यात. सलगची तिसरी आली तर इथे 2,000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. डायरेक्ट आठवड्याचा पॉकेट मनी. इतर खर्च तो सुटू शकतो जर या बॉलवर विकेट मिळवली. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जयेश, समोर स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर फलंदाज महेश. यावेळेस मात्र टॅप केल्या बॉलला समोरच्या बाजूने खेळलंय. एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि इथे सकाळच्या मॉर्निंग वॉकमध्ये ज्या पद्धतीनं रन केलं जातं अगदी तशी रनिंग ती मैदानाच्या आतनं सुरू होती आणि त्यामुळे आऊट होणं ते तिथे जायज होतं. माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. रनआउट ची विकेट आली आहे त्यामुळे इथे हॅट्रिक नसेल. पारितोषिक ते मिळणार नाही. मात्र विकेट आली आहे. एकच रन त्यावर आली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 29 या आकड्यावर. थोडीशी पडझड ती आता सुरू झाली आहे. 2 ओव्हरपर्यंत सर्व काही योग्य तऱ्हेनं सुरू होतं. 2 ओव्हरपर्यंत असं वाटत होतं की या मॅचवर सहजतेनं कुरघोडी करण्याकरता जी धावसंख्या गरजेची आहे ती धावसंख्या राफलकर उभी राहील की काय. मात्र तदनंतर ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, ज्या पद्धतीनं टीम खंदरपाडा या टीमनं गोलंदाजी केली, अगदी लाजवाब गोलंदाजी ती पाहायला मिळाली. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ आहे तिथे आपल्या जागेवर. एक रन ती दाफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न, योग्य त्याची फेकी आणि इथे ही रनआउटची संधी आहे. इथे ही रनआउटच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय मनोजी राऊत साहेब त्यांचंही या मुख्यमंचाच्या दिशेने आगमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रॉयल पर्सनॅलिटी असलेली ही 2 व्यक्तिमत्व आहेत जी आपल्या मुख्यमंचावर इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेट हा खेळ ज्या व्यक्तिमत्वांनी मोठा केलाय ते या क्रिकेटवर प्रेम करणारी जी व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी नेहमीच मागे पुढे न पाहता या स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना मोठमोठे प्लॅटफॉर्म उभे करून दिलेत. त्यामधलंच एक नाव म्हणजे आमचे प्रभाकर शेठ, ज्यांनी नेहमीच चांगलं क्रिकेट व्हावं म्हणून मोठमोठी आयोजनं त्यांच्या माध्यमातून आयोजित केली. ते इथे आपल्या समवेत उपस्थित होत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर धावसंख्यावर जर आपण पाहिली तर 30. यावेळेस मात्र कव्हरमध्ये खेळलाय. क्षेत्र खाली आहे. बॉल वेगानं चाललाय. मात्र चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावे करता कॉलिंग आहे. 2 तर सहजतेने मिळाले. आता तिसऱ्या धावे करता आलेत आणि इथेही रनआउट मिळेल. 2च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. रनआउटच्या विकेट तर अगदी गुच्छामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळाले. सातत्यानं रनआउट ते इथे मैदानाच्या आतनं होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही डावाचा शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. एक मोठा फटका आला तर 38च्या जवळपास पोहोचता येईल आणि तिथनं संघर्ष फाईट ती करता येईल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं झेपावतो. 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. डबल करता इथे प्रयत्न आहे. 2 धावा आल्यात. आणखी एक रनआउटची शक्यता आहे इथे आणि आणखी एक रनआउटची विकेट ती मैदानात येईल. धावसंख्या दाफलकावर 34. 4 षटकं 24 बॉल आणि विजयाकरता 35 या धावसंख्येचं लक्ष. या 35 धावा कशा पद्धतीने दाफलकावर जोडल्या जातील उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र जय 11 अर्नाळा आणि त्यांच्या विरोधात टीम गोखिवरे दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे. टॉस करण्याकरता रेडी व्हायचे. जय 11
अर्नाळा आणि टीम गोखिवरे दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाले या दोन सलामी वीर आपण जर पाहिलं तर दोघांनीही गेम चेंजर जी जर्सी आहे ती परिधान केली आहे. मॅन ऑफ द मॅचच्या जर्सीज परिधान करून हे सलामीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. वैभव जो पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. पवन आणि जतीन असे सलामीचे दोन सलामीवीर जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. विजयाकरता 35 धावसंख्येचं लक्ष आहे. असं म्हणतात ना, कुठलंच आव्हान जे माफक नसतं, तुम्ही कसं खेळता, कशा पद्धतीने फेस करता त्यावर सर्व समीकरणं ती जुळली जातात. जतीन इज ऑन अ स्ट्रायकर एंड, नॉन स्ट्राईक एंडकडे पवन आहे. आई कोसमाई क्रीडांगण जिथे सुरू असलेली ही भव्य दिव्य आणि दर्जेदार स्पर्धा सत्यसाई चषक 2026 फ्लडलाईट क्रिकेट, रात्रकालीन क्रिकेट जे प्रत्येक प्रेक्षकाला असेल, खेळाडूंना असेल, पाहायला आणि खेळायला आवडतं ते हे क्रिकेट. पंचांकडनं ऑफिशियल इशारा आलाय, मॅचला सुरुवात होते. पुण्याच्या एकदा बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. पहिला बॉल सेकंड इनिंगचा घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज वैभव सज्ज होते. समोर जतीन उभा आहे. 35चं लक्ष आहे ते डिफेंड करायचं आहे. गोलंदाज वैभव ज्याला मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक फिरवलं, चकवलं, बंदिस्त केलं, शांत ठेवलं. टप्पा खाल्यानंतर अचानक टर्न तो चेंडूनं प्राप्त केला. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बोटं फिरवली होती, बाहेरच्या बाजूने काढला. कुठल्याही डावखुऱ्याच्या फलंदाजाचा वीक झोन आपण ज्याला म्हणतो की समोर गुडलँड स्पॉटवरनं पडल्यानंतर उसळी घेत बाहेर निघणारा बॉल जो खेळणं थोडंसं कठीण जातं, अगदी तोच बॉल इथे गोलंदाज वैभवकडनं पाहायला मिळाला. त्यावेळेस मात्र ऑफटर्मवरनं उडवला एक क्षेत्ररक्षक, तो आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल तिथे क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत चेंडूला फील्ड करून रिटर्न केलंय, तद्वर जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतनं 3 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 0-3 या आकड्यावर. दोन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय.
क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर बदल करावा लागतोय, कारण रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन ते मैदानामध्ये आहे. त्यामुळे एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर एक क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये एक आहे, आणि त्यानंतर लॉंग ऑफ आपल्या जागेवर आहे. पॉइंट घेतलाय, फ्लाइंग स्लीप आहे. पुढचा बॉल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग घेतलाय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर फलंदाजी कशा पद्धतीची असेल ते बहुधा ठाऊक असल्यानंतर ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं जातं अगदी तसंच क्षेत्ररक्षण या मॅन्डेटरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र कट केलं होतं, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक महत्वाचा झेल तो सोडला जातोय. पहिल्याच ओव्हरमध्ये फलंदाजाला बाद करण्याकरता खूप चांगली संधी वैभवने निर्माण केली होती, मात्र क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. तर मग गोलंदाज तो कधीच परिपूर्ण चांगली कामगिरी ती करू शकत नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर हे बघा, कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या हातामध्ये. हा इझी झेल होता, तो तुम्हाला कॅरी करणं गरजेचं होतं, कारण पॉईंटमध्ये जेव्हा तुम्ही उभं राहता तिथे झेल ते खूप सोपे येतील असं कधी नसतं. पॉईंटचं क्षेत्र असं आहे जिथे तुम्हाला ॲथलेटिक्स एफर्ट ते सातत्यानं दाखवावे लागतात. देहेस्टेला जाऊन लागला एक चांगला बॉल, तिथे एक सिंगल घेण्याचा इरादा तो आपल्याला पाहायला मिळाला. कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा गडबड, त्यामुळे एक रन जी दाफलकावर जोडली जाते. हे बघा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जातं, तिथे अंगाला लागला होता. त्यानंतर बॉल फ्लाइंग स्लीपमध्ये गेला. क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत रिटर्न केलं तिथे चूक झाली, ही विकेट होती. बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी ते करून दाखवलं जातं. इथे विकेट कीपर चूक करतोय ते ही दाखवलं गेलं, कारण बॉलचं कलेक्शन जर योग्यतेचं असतं तर तिथेही विकेट ती मिळवता आली असती. चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आहे, आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिलं तर 6 ही धावसंख्या धावफलकावर आहे. आणखी एक चांगला बॉल, चेंडूवर फिंगर रोल करतोय आणि बॉलला बाहेर बाजूच्या काढण्याचा प्रयत्न करतोय वैभव. अगदी चांगली चलाखी बरी गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, ती इथे करत असताना पाहायला मिळतोय. हे बघा बाहेर काढलं, ब्लाइंड स्ट्रोक होता, अंधारुंद बॅट फिरली, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते झालं नाही आणि बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. थोडंसं दुरून फिरवतोय, त्याचा फायदा मिळतोय इथे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि निघून जाईल मिड विकेटच्या क्षेत्रामधनं, सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवर खेचलाय दमदार स्ट्रॉंग अँड लॉंग हिट, षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, ज्यावर अगदी योग्यतेनं तिथे पुलचा फटका तो पेशकश केला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकलंय, षटकारामध्ये परावर्तित केलंय. एक दमदार हिट तो येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा अगदी मिडल ऑफ द बॅट आणि कॉन्फिडन्स स्ट्रोक ज्याला म्हणतात ना, अगदी कॉन्फिडंट होता तिथे बॅटर. हा फटका खेळल्यानंतर किती दूर गेलाय ते पाहताना आपल्याला पाहायला मिळाला. बारा धावा पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. एकेरीस धावफलकावर आहेत वाघोबा खांदरपाडा हा संघ 35 धावसंख्येचा पाठलाग तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगल्या रन्स त्यांनी धावफलकावर जोडल्यात. साई आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता, आणि इथे चांगला परफॉर्म तो गोलंदाजीच्या माध्यमातून त्याला करून दाखवावा लागेल. योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी ती गरजेची आहे, कारण टीमकडे खूप जास्त मोठा बँक बॅलन्स नाही आहे. जो आहे त्याबरोबर लढावं लागेल, झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. चांगला बॉल तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू ते या डावामध्ये महत्त्वाचे असतील खांदरपाडा संघाला. इथे सिंगल डबल त्या रोटेट करणं तेही गरजेचं राहील, कारण तुम्ही फक्त मोठ्या फटक्यांच्या भरोशावर कुठला सामना जिंकू शकत नाही. कारण प्रत्येक बॉल हा तुमच्याच टप्प्यातला असेल असं नसतं. तिथे गोलंदाज त्याची चाणाक्षता, त्याच्याकडे असलेले व्हेरिएशन्स ते तो सातत्यानं वापरण्याचा प्रयत्न करणारच आहे. आत खेचलं, वा काय बॉल होता, अप्रतिम चेंडू होता. रिप्लेमध्ये निश्चित पाहायला आवडेल ज्या पद्धतीनं हा चेंडू टप्पा खाल्यानंतर आतल्या बाजूने आला. हे बघा आधी वाईट जायला असं वाटलं होतं बॅटरला, त्यामुळे थोडासा शांत होता, मात्र अचानक जो टर्न आहे
तो त्याला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आत येणारा बॉल ज्याला रिव्हर्सच्या माध्यमातून उडवण्याचा प्रयत्न केलाय. जोपर्यंत चेंडूला तिथे फील्ड करण्याचा प्रयत्न होईल तिथे खराब फिल्डिंग. चेंडूला उचलणं ते कठीण झालंय. खरं तर अगदीच खराब क्षेत्ररक्षण ते तिथे आपल्याला पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षणापेक्षा तिथे महत्वाचं असं वाटलं मला की बॉल वाकून उचलण्यात प्रॉब्लेम झाला क्षेत्ररक्षकाला. 3च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि 15 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी करतोय साई. त्याच्याकडे जे व्हेरिएशन आहे त्याचा योग्य त्यांना वापर करतोय. चेंडूला वळवतोय आणि चेंडूला वळवल्या कारणानं फलंदाजा करता थोडंसं कठीण गेलंय पहिले 3 बॉल खेळणं. स्ट्रायकर एंडकडे ज्यानं आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय तो जतीन. आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच बोर्ड टीम कॅप्टन रिपोर्टिंग करायची आहे. टीम जय 11 अर्नाळा आणि गोखिवरे संघ. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव तिथे रिव्ह्यू घेतलाय. अंपायर रिव्ह्यू आहे का? ओके. इट्स अ फेअर बॉल. हे बघा तिथे दाखवलं जातंय अगदी बॅट्समनच्या रेंजमध्ये होता आणि तदनंतर तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर 15 ही धावसंख्या धावफलकावर आहे. आणखी एक चांगला बॉल कमबॅक मला करायचंय. क्षेत्ररक्षक जरी साथ देत नसले तरी मला योग्य त्यानं गोलंदाजी करून मला माझ्या टीमला जिंकवायचंय हे सांगत असताना खूप चांगली कामगिरी साई सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय. चेंडूला फिरवतोय, वळवतोय, फलंदाजांना ताताथैया करायला भाग पाडतोय. हे बघा तिथे पुन्हा एकदा शफल झाला. मोठ्या फटक्याकरता प्रयत्न केला मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे. साई अगदी योग्य टप्प्यावर चेंडूची हाताळणी करताना फलंदाजाला शांत ठेवतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच लाईनवरनं बॉलला विकेटच्या मागे नेलंय. निर्धावच्या स्वरूपानं काढलंय. ओव्हर झाली समाप्त. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीस. धावफलकावर धावसंख्या 15 धावा. आता येणारे बॉल शिल्लक राहिले तिथनं 12 आणि विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 20. आता मॅच बनली आहे कारण एक चांगलं षटक जे गरजेचं होतं टीम कोसमाई ब करता आणि ते चांगलं षटक इथे येत असताना साईच्या स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी त्यानं केली आणि फलंदाजांना रोखून धरलं. मॅच बनवली आहे. 12 मध्ये 20 ची गरज आहे. प्रतिषटक 10 या सरासरीनं 20 धावसंख्येची गरज. चला नवीन गोलंदाज लवकरात लवकर आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. प्रसाद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर त्याच्या विपक्षामध्ये पवन 5 बॉलमध्ये 5 वर बॅटिंग करतोय. जतीन 7 बॉलमध्ये 9 वर बॅटिंग करतोय. 12 मध्ये बनवायचे 20. कशी कामगिरी इथनं होईल येणाऱ्या बॉल्समध्ये ते आपल्याला बघायचंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल तो होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय कारण राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे सातत्यानं त्यामध्ये बदल घडवावा लागतोय. खूप सारे प्रेक्षक लाईव्हच्या स्वरूपानं जे आमच्याशी जोडले गेलेत आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस फटका फसलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आहे. बॉलच्या खाली गोलंदाज
इथे मात्र चेंडू हातातनं निसटला तसे हात डोक्यावर गेलेत. मात्र दूत ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काय अर्थ. तिथे बॉल हातातनं निसटलाय आणि त्यावर जीवनदान मिळालंय. हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जातंय. अगदी हात डोक्यावर गेले होते. प्रसाद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, जीवनदान सातत्यानं दिले जात आहेत. मात्र एक जमेची बाब आहे की रन्स त्या रोखून धरल्यात. कारण आता येणारे बॉल शिल्लक आहेत 11, त्यामध्ये बनवायचे आहेत 19 धावा. मात्र विकेट्स त्या खूप इम्पॉर्टंट असतात. जर तुम्ही विकेट्स मिळवल्या तर मग प्रेशर क्रिएट होतं आणि त्या प्रेशरमधनं तुम्हाला विजयाचा रस्ता शोधता येतो. त्यामुळे विकेट्स कुठल्याही मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाच्या असतात. इथे सातत्यानं संधी दिल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये दिलाय. आता मात्र स्वतःहून तिथे विकेट बहाल केली आहे, विकेट सॅक्रिफाईस केली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय फलंदाज बाद. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती सध्या आई कोसमाई ब या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. आई कोसमाई ब आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर वाघोबा खांदरपाडा या दोन टीममध्ये हा संघर्ष तो आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज नितेश जो सध्या गोलंदाजीच्या फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळेस मात्र हा बॉल फुलटॉस होता, त्याला वळवण्याचा प्रयत्न केला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केले. डबल करता प्रयत्न आहे, वेगानं धावलाय. तिथे 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 18 धावा. सिंगल डबल ज्या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या सिंगल डबलचा प्रयत्न तो इथे सुरू आहे. रन्स घेणं गरजेचं आहे, धावफलकाला हलतं ठेवणं गरजेचं आहे. असं म्हणतात, नदीत प्रवाहाच्या सोबत वाहणाऱ्या दगडावर कधी शेवाळ चढत नाही आणि वापरात आलेल्या लोखंडावर कधी गंज चढत नाही. त्यामुळे तिथे धावफलक हलतं ठेवणं ते गरजेचं आहे. तुम्ही जर एका जागी स्तब्ध राहिला, चेंडू सातत्यानं डॉट घालवला तर मग तिथे तुमच्यावर प्रेशर वाढेल आणि त्यामधनं मग ही मॅच ती हातातनं निसटून जाऊ शकते. त्यामुळे धावफलकाला हलतं ठेवणं ते खूप गरजेचं आहे आणि ते तुम्हाला इथे करावं लागेल. 18 धावा या धावफलकावर आहेत. एक विकेटच्या पतनानंतर 2.3चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 18 झाल्यात, 17 अजूनही बनवायचे आहेत. पुढचा बॉल, चांगला बॉल, दर्जेदार बॉल, व्हाईट यॉर्कर. त्याचा वापर इथे गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. प्रसाद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि प्रसाद नुसताच आलेला नाहीये, चांगली गोलंदाजी करण्याकरता आलाय हे सांगणारी गोलंदाजी सध्या त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला कंप्लीट झालाय आणि या 4 ओव्हर नंतर 4 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या 18 लागली गेली. लाजवाब चेंडू. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, चेंडू करता जागा बनवली आणि फेकून दिला प्रांगणाबाहेर. एक दर्जेदार आणि दमदार हिट मैदानाच्या आतनं पेशकश केली आहे. बॉल सीमा रेषा पार, षटकार. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला, आखूड टप्प्याचा बॉल, त्याला केलंय हुक आणि त्यावर केलाय हा दमदार षटकार बुक. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचती येते 24-24. आता बॉल शिल्लक राहिले 7 रन बनवायचे आहेत 11. 7 बॉल 11ची गरज आहे. काय या 7 मध्ये 11चं समीकरण फलंदाजांकडनं जुळवलं जाईल की 7 पासून 11 धावसंख्येपासून दूर ठेवलं जाईल? 7 मध्ये 11 बनवायचे आहेत आणि 7 मध्ये 11 रोखायचे आहेत. कोण होईल यशस्वी, कोण क्वालिफाय होईल ते प्रत्येकाला पाहायचं आहे. महत्वाची रंगतदार रोमहर्षक मॅच ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र उडवला एनफिल्डच्या वर्ण क्षेत्ररक्षक तो बॉलचा पाठलाग करतो. एक रन तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित 2 धावा त्या आल्यात. येणारे 6 बॉल आणि विजयाकरता 9 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. अजूनही दोन्ही संघांना समसमान संधी आहे. 35च लागल्यात. मात्र त्या 35 पासून ही आतापर्यंत थोडंसं दूर ठेवलंय. येणारे 6 बॉल खूप निर्णायक आहेत, खूप महत्वाचे आहेत. कोण विजयी होईल, कोण क्वालिफाय होईल, क्वालिफाय होण्याचं स्वप्न दोन्ही टीमने पाहिलंय. मात्र आज कुणातरी एकाच ते क्वालिफाय होण्याचं स्वप्न ते पूर्ण होणार आहे आणि ते कोणाचं पूर्ण होईल हे 6 बॉल सांगून जातील. नेक्स्ट मॅच ऑलरेडी आपल्याला 2-3 पुकार देऊन झाले. टीम जय 11 अर्नाळा आणि गोखिवरे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्याकरता लगेचच संपर्क साधा. येणारे 6 बॉल विजयाकरता 9 धावसंख्येची गरज. एक दर्जेदार रोमहर्षक उत्कंठावर्धक मुकाबला प्रेक्षकांना पहिलाच सामना आजच्या रात्रीचा पाहायला मिळतोय. सुरुवात अशी आहे तर शेवट कसा असेल आजच्या रात्रीचा अगदी प्रेक्षकांना खेळवून ठेवणाऱ्या मॅचेस ते आज इथे अनुभवता येणार आहेत. पहिलाच बॉल आडव्या पट्ट्यात घेतलाय आणि त्याला पाठवलंय. पहिल्या टप्प्याखेरीज सीमा रेषा पार चौकार. आडव्या हातानं हा चौकार तो एकवटलाय. 4 हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जाईल. हा बॉल थोडासा आखूटप्प्याचा होता. अगदी दमदार पद्धतीनं त्याला तिथे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर ठेवत असताना सीमारेषेच्या पार नेलाय. पहिल्याच बॉलवर खेचलाय चौकार. त्यामुळे येणारे 5 बॉल विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. 5 मध्ये 5 बनवायचे आहेत. या 5 बॉलमध्ये 5 काय बनवले जातील की या 5 पासून दूर ठेवलं जाईल. क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. इथे तसं काही करिश्मा तो पाहायला मिळेल का. दुसरा बॉल त्यालाही समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकांना जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन ती कंप्लीट केली. या चांगली रिडम्पिटेन विकेट ती पाहायला मिळाली. वेगानं 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचतीये 32-32. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहे 4. त्यामध्ये रन बनवायचे आहेत 3. 4 मध्ये 3 बनवायचे आहेत. 4 मध्ये 3 बनवल्या जातील का ते आपल्याला इथे बघायचं आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं संत गतीचं क्षेत्ररक्षण खूप वेळा झालं. त्याचा प्रादुर्भाव तो आता भोगावा लागतोय. कारण सुरुवातीला जर काही रन्स रोखल्या गेले असते तर आता त्याचा फायदा नक्की झाला असता. म्हणून म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा खूप महत्त्वाचा आहे. चांगला बॉल बघा तेच म्हणतोय मी केव्हापासून. क्षेत्ररक्षकांनीच ही मॅच हरवली आहे. हा बॉल गेला सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला आणि क्वालिफाय झालेला संघ तो इथे आपल्याला मिळाला आहे. नाव आहे वाघोबा खांदरपाडा. वाघोबा खांदरपाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम कोसमाई बी. हा विजयाचा आनंद तो जल्लोष मैदानाच्या आतमधून होत असताना पाहायला मिळतोय. क्वालिफाय झाल्यानंतरचा जोश आनंद तो काहीतरी वेगळाच असतो जो पैशाने विकत घेता येत नाही. त्याकरता लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो, जिद्दीनं चिकाटीनं मैदानाच्या आतनं घाम गाळावा लागतो. तो घाम या सर्वांनी गाळलाय. खूप चांगली मेहनत केली आणि आज जी क्वालिफाय होण्याचं स्वप्न त्यांचं होतं ते त्यांनी पूर्ण केलंय. इथे क्वालिफाय झाली या टीम वाघोबा खांदरपाडा. वाघोबा खांदरपाडा या टीमला त्यांच्या या महत्त्वपूर्ण विजयाच्या लक्ष शुभेच्छा.